प्रथम ग्राम गीताची हातात घ्यावी म्हणे. नमस्कार, माझे नाव शारदा राजेंद्र राऊत. ग्रामगीता प्रचार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आता मागील व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला अनेक प्रकारच्या ओव्या वाचन केलेल्या आहे आणि त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे. आज आपण देवदर्शन हा पहिल्या अध्यायाचे वाचन करणार आहोत. त्याच्यातील काही पुढील ओळीचा वाचन करून मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे. पुण्यक्षेत्र पंढरपुरी, बैसला असता चंद्रभागे तिरी, स्फुरू लागली ऐसी अंतरी, विश्वकारा वृत्ती. ते दृष्टांत होई अद्भुत, कासया करावी विश्वाची मात. प्रथम ग्राम गीताची हातात घ्यावी म्हणे. विश्व ओळखावे आपणावरुणी, आपणची विश्व घटक जाण. व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज आपुला, समाजापुढे ग्राम आहे, ग्रामापुढे देश राहे. देश मिळून ब्रह्मांड होय, गती गतीने जवळते. मानव मात्राचे प्रथम माहेर, आपले गाव त्यातील घर. यातून प्रगती करीती सुंदर, पुढे जावे विश्वाच्या. प्रथम पाय मानव वर्तमान, यास करावे उत्तम जतन. गाव करावे सर्वांग पूर्ण, आदर्श चित्र विश्वाचे. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. गावची बंगता दशा, येईल देशा. आकारे पृथ्वी असो विशाल, नद्या पर्वतांनी महाप्रबल. परी आमचे गावची मूळ, घटक विशाल पृथ्वीचा. गावची जरी उत्तम नसले, तरी देशाचे भवितव्य ढासळले. ऐसे मानवाने जाणत्याने भले हृदया माझी. गावाच्या प्रसन्नतेत संत प्रसन्न, विश्व प्रसन्न, देव प्रसन्न. सर्वाधी मन प्रसन्न, करावयाचे आपुले. हे ओळखया ज्ञान हवे, ज्ञान अनुभवासी आणावे. बघची सुख संप्रदावे, विश्वरूप दर्शनाचे. जाणावे ग्राम हेची मंदिर, ग्रामातील जन सर्वेश्वर. सेवा हीच पूजा समग्र, हाची विचार निवेदावा. यासाठी करावा ग्रंथ प्रारंभ, आचरण ज्ञान मुळारंभ. सक्रियतेचा मूळस्तंभ उभारावा. ऐसा ऐकिला मधुर आवाज, भीमेतिरी असता सहज. कैसेची वंदिला पंढरीराज, ध्यान रूपाने. केले साधू संतांचे चिंतन, करावया ग्रामाचे पुन्हा निर्माण. नवीन काहीच न सांगेन, जुनेच देणे देवाचे. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता आपण या 43 ते 57 या ओळीचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. संतांच्या स्मृती क्षेत्र पंढरपुरी, चंद्रभागेच्या तिरी बसलो असता अंतरात विश्वकार वृत्ती स्फुरू लागली. जगद्वाराच्या कल्पना करण्यापेक्षा ग्रामोद्धाराचा विचार करून त्यावर ग्रामगीता लिहिली असा अंतःकरणात ईश्वरी संकट झाला. पिंड ते ब्रह्मांडी या न्यायाने विश्वाचा मूळ घटक माणूस, त्यापासूनच कुटुंब व क्रमाने समाज तयार होतो. समाज मिळून गाव तयार होते.
असंख्य गावा मिळून देश आकाराला येतो व असे देश मिळून जग झाले आहे. व्यापक विचाराने गाव हेच माणसाचे घर. गावाचा विकास करिता करीतच सहज जग सुधारल्या जाईल. विश्वाची आदर्श कल्पना गावाच्या सर्वांगीण उन्नती साकार करील. त्या अगोदर व्यक्ती सदा चरणाने आदर्श व्हावी. प्रगत देशाची कल्पना गावाच्या आदर्शातून प्रगट होईल. गावाच्या दुर्दशेने देश दारिद्र्य ठरेल. देशाला अवकळा येईल. नद्या पर्वतांनी पृथ्वीचा व्याप फार मोठा दिसला तरी गावच पृथ्वीचा घटक आहे. गावाची दुर्दशा झाली असेल तर देशाची भविष्य स्थितीही वाईटच होणार. हे शहाण्यांनी लक्षात ठेवावे. गावात सर्वत्र सुख समाधानाने लोक जगत असतील तर त्यामुळे संत, देश व विश्वही प्रसन्न होईल. मात्र सर्वप्रथम प्रत्येकाने मनाची प्रसन्नता करून घ्यावी. ही जाणीव प्रत्येकाला व्हावी म्हणून ज्ञान हवे. ज्ञान आचरणात आले तरच विश्वरूपी देवदर्शनाचे सुख अनुभवास येईल. ही साधना करण्यासाठी गाव हेच देवालय समजून गावातील लोक हाच ईश्वर, त्यांची सेवारूपी पूजा करणे हा खरा भक्ती प्रकार. तो सर्वांना कळावा म्हणून ग्रंथ लिहिण्यास सुरुवात करावी. त्याद्वारे प्रत्यक्ष कृतीने ज्ञान प्राप्त करून कार्याचा पाया उभारला जावा. असा अंतरातून मधुर स्फूर्तिध्वनी ऐकू आला. हा ईश्वरी संकेत जाणून चंद्रभागे तीरावर विश्वरूप पांडुरंगास चिंतन रूपाने नमन केले. फिरून गावाची आदर्श रचना होण्यासाठी निष्काम कार्यमूर्ती साधू संतांचे चिंतन केले. कारण या ग्रंथात मी जे सांगणार आहे ते त्याच्याच विचार संकल्पनेची ईश्वरी कृपादान असणार. हे या ओळीचा अर्थ आहे. श्री गुरुदेवाय नमः.